जागतिक कीर्तीच्या हिंदुस्थानच्या मशहूर कवाला नागोरावजी पाटणकर यांचे कन्या किरण पाटणकर यांची आज श्रद्धांजली कलाकारांच्या वतीनं आणि थोल साहेबांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. बंधूंनो, मी कार्यक्रमाला येणार नव्हतो. मला वैशाली किरणनी फोन करून विचारलं की तुम्ही याल का कार्यक्रमाला, तर मी सांगितलं मला येता येणार नाहीये, माझं काही नाव तुम्ही देऊ नका. पण अचानक माझा गडचिरोलीला आल्लापल्लीला उद्या कार्यक्रम आहे शिवजयंतीचा. त्या निमित्तानं मी सकाळी 7 वाजता जे वर्ध्याला उतरायचं ते मी नागपूरला उतरून इथून मी जाणार आहे. म्हटलं कमीत कमी आपण अंत्ययात्रेमध्ये नव्हतो, या श्रद्धांजलीच्या तरी कार्यक्रमात येऊन 2 शब्द तरी बोलावं म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालो. मी काही गाणं गाण्यासाठी सुद्धा नाही आलो. सर्व कलाकार बंधू या ठिकाणी आहेत, पण मला असं वाटतं मला की त्यांच्या घरातील एखादी व्यक्ती कलाकारांनी बोलवायला हवी होती. या ठिकाणी त्यांची मातोश्री अजून जिवंत आहे, कमीत कमी तिला तरी येऊन आणून या ठिकाणी तिला यथोचित सत्कार तरी करायला हवा होता. कारण मी सगळ्यांशी बात केली, म्हटलं तुम्ही जाणार आहात कार्यक्रमामध्ये, तुम्हाला ऍड्रेस सांगा. ती म्हटलं आम्ही कोणीच जाणार नाही, आम्हाला कोणी सांगितलंच नाही. तर आयोजकाला माझी नम्र विनंती आहे, एवढी मोठी चूक करणं म्हणजे हे बरोबर नाही. कलाकार हा समाजाचा आहे मान्य आहे, पण तिची आई जिवंत असताना तिला या ठिकाणी आणलं असतं तर मला तिने बाकीच्या कलाकारांना सुद्धा आशीर्वाद दिला असता. तिने या कलाकारांमध्ये तिच्या मुलीला पाहिलं असतं. एवढंच मी म्हणतो. कुण्या एका जातीसाठी धर्मासाठी मी हे गाणं गात नाहीये. एक अंतरा एक मुकडा आपणासमोर सादर करत आहे. माझे वडील प्रल्हाद शिंदे यांचं फेमस गीत मरण हे सगळ्यांना आहे. या धर्तीवरती जो कोणी जिवंत आहे तो कधी ना कधी मिटणार आहे, पण तो जगला, तो कसा जगला ह्याला व्याधी आहे. म्हणून मी सर्वांच्या हिताचा एक मुखडा अंतरा सादर करत आहे. काही चूक झाल्यास क्षमा असावी. मी कलाकार प्रखड आहे आणि मला जे खटकलं ते बोललो, क्षमा मागतो आणि सादर करत आहे. लक्ष द्या. माझे वडील प्रल्हाद शिंदे यांची ही फेमस कव्वाली आहे. मी याचं वर्णन रियालिटी शो मध्ये सुद्धा केलेलं आहे. मी सर्वांसाठी गाणं गाते. मला माहित होतं की मी या कार्यक्रमात येईल म्हणून, नाही तर मी नक्कीच मी गाणं या आदरांजलीच्या कार्यक्रमामध्ये मी नक्कीच गाणं बनवलं असतं. पण क्षमा मागतो आणि सर्वांसाठी हे गाणं उपदेश गीत मी सादर करत आहे. सप्तसुरांनी नटलेले असे रत्नजडित लेणे होते. त्या कलेच्या कणसात भरलेले काव्य मोत्याचे दाणे होते. बंद रुपयावाणी खणखण वाजणारे नाणे होते. अन कोकिळा
भूक ही भागत नाही, कथा सत्यनारायणाची खोटं जे सांगत नाही, आणि त्या प्रल्हादाच्या अभंगाशिवाय तो पंढरीचा विठोबाजी जागत नाही। ये दुनिया चंद रोजा और जागीर है फर्जी, मोहब्बत दोस्ती कहते हैं जिसको, है वो खुद गर्जी। न माना बात कर मेरी तो पछताएगा तू एक दिन, खबरदारी से रहना बेखबर आगे तेरी मर्जी। अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है, अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है, सांस लेता हूँ तो जख्मों को हवा लगती है, कभी राजी तो मुझसे भी खफा लगती है। अरे जिंदगी तू ही बता तू मेरी क्या लगती है, जिंदगी तू ही बता तू मेरी क्या लगती है। छोड़ जाना आया तो मौत कैसी, जिंदगी उसकी अमानत है, और सभी को एक न एक दिन मौत का कर्जा चुकाना है। तू लाज इबादत तू लाज इबादत तू लाज करे रखबा, कोई कहता है कैसे गाना है मेरा, कोई कहता है दारू का खजाना है मेरा, कोई कहता है सारा जमाना है मेरा, पर ये न किसी ने कहा कि कब्र ठिकाना है मेरा। उड़ जाएगा उड़ जाएगा अंजुमन होगा, ऋषभ राहुल फूल यांच्या वतीने सुद्धा संभ्रम भेट 500 रुपये आले। न कोई अंजुमन होगी न जिक्रे अंजुमन होगा, जो दौलत आज है तेरी वो कल गैरों का फल होगा। दो साले काम आएंगे नरंगी पैरगन होगा, और लिबास आखिरी तो बस वही दो गज कफन होगा। तो
खरोखरच आमचे चिरंजीव प्रणय सतलज सध्या भरपूर चांगलं लिहितात. माझे नातू आल्हाद शिंदे यांनी जे गाणं गायलं ते त्यांनी लिहिलं आणि खरोखर ते गाणं मला आवडलेलं आहे. त्यांचं मीही गाणं गाणार आहे, गायलेलं आहे, फक्त बाजारात यायचं बाकी आहे. तो तुला क्योंकि पाने वाला कौन है और खोने वाला कौन है, पाने वाला कौन है और खोने वाला कौन है, इस जहां में यारों किसका होने वाला कौन है. क्यों किसी मैयत का मातम कर रहे हो दोस्तों, अरे मरने वाला क्या बताए कि रोने वाला कौन है. तूला की भागम तूला करे रखना भूल जाएगा. प्रमोदिनी साठे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका यांच्या वतीनं सुद्धा सप्रेम भेटेल. राहुल धूल यांच्या पत्नी आमच्या ताईंच्या वतीनं सुद्धा या गाण्याबद्दल देणगी आली. धन्यवाद. आई आ गई जिसकी उसे जाना पड़ेगा बेगुमान, आ गई जिसकी उसे जाना पड़ेगा बेगुमान. देख ले लुकमान की हिकमत गई सब रहेगा. कोई आता है यहाँ से कोई जाता है वहाँ, एक दिखावा एक तमाशा एक मेला है जहाँ. तो जिसको दागा वो पछताएगा, कोई आगे कोई पीछे पर सबको जाना है वहाँ. चक्कर में है ये रफ्तार दुनिया देखकर, अक्ल चक्कर में है ये रफ्तार दुनिया देखकर, एक को आता देखकर एक को जाता देखकर. भूल से कांटा ना देना तुम जनाजे को मेरे, अरे फिर कहीं जिंदा ना हो जाऊं सहारा देखकर. तूला की इबादत तूला करे रखवा, तूला की इबादत तूला की इबादत उड़ जाएगा.